महत्त्वाच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद बोलावलेली होती। आपण सगळे पत्रकार येथे येऊन आम्हाला सहकार्य करत आहात, याबद्दल मी सर्व पत्रकारांचा आभार मानतो आणि विषयाला सुरू करतो। हे विषय असे आहेत की अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला लोकसभा निवडणुकीमध्ये प्रतिनिधित्व देण्यात आलेले नाही। त्यानंतर विधान परिषदेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये सुद्धा कोणत्याच पक्षाकडून मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आलेले नाही। म्हणून येत्या विधानसभेच्या 24च्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाला उमेदवारी मिळावं असं आमचं म्हणणं आहे। आणि मी शेख खुर्रम अब्दुल रशीद साहेब महाराष्ट्रातील सर्व मुस्लिम समाजातर्फे आवाहन करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार, शिवसेना उद्धव ठाकरे आणि काँग्रेस आहे व इतर घटक पक्ष महाविकास आघाडी यांना आम्ही 2 पर्याय देणार आहोत। 2 पर्याय हे आहेत की मुस्लिम समाजाला विधानसभा निवडणुकीमध्ये 13% जागा देण्यात यावे आणि दुसरा मुद्दा हे आहे की मुस्लिम समाजाला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून 1 प्रतिनिधित्व देण्यात यावे असं आमचं म्हणणं आहे। आणि ह्यासाठी आमचं सर्व प्रयत्न पूर्ण आम्ही महाराष्ट्रामध्ये अनेक आमचे कार्यकर्ते आहेत, आमचे ते कार्यकर्त्याशी आम्ही संपर्क साधून आहोत। आम्ही महाराष्ट्रात दौरे करून आम्ही या प्रश्नाला सर्व प्रचार करून एक व्यापक मोहीम करणार आहोत। आणि यासाठी मुस्लिम समाजातील प्रत्येक संघटना आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, प्राध्यापक आहेत, लेखक, पत्रकार, विचारवंत या सर्वांना यामध्ये सामावून घेऊन आम्ही ही जी मोहीम आहे आमची की मुस्लिम समाजाला येत्या विधानसभेमध्ये 24च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना प्रतिनिधित्व मिळण्याकरिता आमचं हे राहणार आहे। आणि यासाठी आम्ही एक विभागीय बैठक दिनांक 22/7/2024 मध्ये लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मुस्लिम येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम उमेदवार द्यावा म्हणून तिथं सुद्धा एक बैठक लावण्यात आलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये काही निर्णय आम्ही घेणार आहोत। आणि हे सध्या जे घडामोडी चालू आहेत त्यामध्ये मराठा समाजाचं जे आरक्षण मागणी आहे, तर आमचं म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं। त्याचप्रमाणे धनगर समाजाला सुद्धा आरक्षण देण्यात यावे आणि त्यानंतर ओबीसी आहेत, जे ओबीसीचं आरक्षण आहे, या ओबीसीच्या आरक्षणाला हात न लावता इतर लोकांना हे आरक्षण ओबीसी समाजाला आरक्षणाला हात न लावता मराठा समाज, धनगर समाज या समाजालाही आरक्षण देण्यात यावे यासाठी आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करू। हे सर्व आमचे बंधू आहेत। ह्या बंधूला आरक्षण मिळाल्यानंतर शेवटी 4थ्या नंबरवर आम्ही आमच्या मुस्लिम समाजासाठी आरक्षण मागणार आहोत। जोपर्यंत या लोकांचं आरक्षण आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमचा प्रश्न आम्ही पुढे घेऊन जाणार नाही। आणि मी हे जे पत्रकार परिषद जे घेत आहे, मी कोणत्याच राजकीय पक्षाचं नाही आणि कोणत्याच राजकीय पक्षाचं किंवा आम्ही हे उमेदवार द्या म्हणून असं आम्ही म्हणणार नाही। त्यांनी जे पक्षाचे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, जे पक्षाचे नेते आहेत, त्यांनीच याबद्दल त्यांनी उमेदवार त्यांनी ठरवा। पण आमची जी मागणी आहे त्याप्रमाणे मुस्लिम समाजाला उमेदवारी देण्यात यावी। आणि महाराष्ट्रामध्ये 10 जिल्हे असे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये मुस्लिम समाज जे आहे ज्या पक्षाकडे वळेल त्या ठिकाणी परिवर्तन होऊन तो उमेदवार निवडून आणू शकतो। तसेच विधानसभेचे महाराष्ट्रात असे 60 मतदारसंघ आहेत
60 मतदारसंघामध्ये मुस्लिम समाज ज्या 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 ठिकाणी वळण घेईल ते उमेदवार किंवा ते पक्षाचा उमेदवार निवडून येईल. तर यासाठी आम्ही येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या समाजाला आम्ही आव्हान केलेलं होतं. त्या आव्हानाला समाजाने प्रतिसाद देऊन आम्हाला सहकार्य करून ज्या मोठ्या प्रमाणात जे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला जे यश मिळालं त्यामध्ये मुस्लिम समाजाचा मोठा वाटा आहे. त्यामध्ये शरद पवार साहेबांचे 8 उमेदवार निवडून आले लोकसभेत, उद्धव ठाकरे यांचे 9 आणि काँग्रेसचे 13 उमेदवार निवडून आलेले आहेत. असं आपल्या मराठवाड्यामध्ये 8 उमेदवार निवडून लोकसभेत 8 उमेदवार निवडून आले. 8 आणि आम्ही इथं अशी आमची भूमिका होती की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला मतदान करावं असं आवाहन केलेलं होतं. आणि औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये आमचं म्हणणं असं होतं की इथं इम्तियाज जलील एक चांगले उमेदवार असल्यामुळं त्यांना विजयी करा असं आम्ही पत्रकार परिषदेमध्ये मागे म्हणलेलं होतं. तर यामध्ये असं झालेलं की मराठवाड्यात 8 सीट आहेत. 8 सीटमध्ये मुस्लिम समाज, 7 सीटमध्ये इतर यांना मदत केलं म्हणून सर्व 707 सीट निवडून आलेले आहेत. आणि औरंगाबाद जे मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला मदत न केल्यामुळं येथील ते महाविकास आघाडीचा उमेदवार पराभूत झालं. तर आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही आमच्या समाजाचे मतदान घेता आणि सर्व काही त्यांचा उपयोग करून घेता. तर त्याचप्रमाणे आम्हाला तुम्ही जे आहे आम्हाला समावेश करून घेऊन तुम्ही उमेदवारी द्या, तुमच्या बरोबरीला घेऊन समाजाला आमच्या जे मागास समाज आहे त्याला तुम्ही पुढे घेऊन बरोबर घेऊन लढावं अशी आमचं म्हणणं आहे. तर आम्ही यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहोत. एवढं मी बोलून माझे जे मुद्दे होते राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे आम्हाला भावी आमदाराचे नाव नाही. आमचं फक्त एक काम आहे. बरोबर तुमचा प्रश्न की आमचं काम एक आहे की आम्ही पवार साहेबांना भेटून सांगणार, उद्धव साहेबांना भेटून सांगणार आणि काँग्रेसचे जे जिम्मेदार आहेत त्यांना भेटून सांगणार की तुम्ही तुमच्या पक्षाच्या कोणत्याही येणार हे द्या. शरद पवार यांनी संधी दिली होती पण ते आले नाही. ते आता ते निवडून येणं न येणं तो भाग वेगळा आहे. आमचं काम काय उमेदवार देणे, उमेदवाराचा प्रचार करणे, पूर्ण प्रक्रिया आपण आमचं काम करायचं ते आहे. बाकी ते येणं न येणं ते आपल्या हातात नाही. आम्ही मागणी केलो ना. आम्ही सर्व मुस्लिम कार्यकर्ते आता ते आम्ही जनरल केलेलं आहे. आम्ही मी पक्षातर्फे नाही, स्पष्ट भूमिका केली. बस आमचं म्हणणं आहे ते कोण निवडून येईल काय येईल हे आपण तर सांगता येत नाही. सांगता येते का असं? ते काही सांगता येतील काय निश्चित, पण सगळे आपले असं सांगता येत नाही की निवडून येतील. जे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे एक्झिट पोल जे सांगितलं, मी एक्झिट पोल किंवा हे काही नाही, एक्झिट पोल जे सांगितलं ते खरं ठरलं का? ते सुद्धा खरं ठरलं नाही. मग असं काहीही होऊ शकते. ते त्यांचा प्रश्न आहे. ते आम्ही विनंती करू त्यांना की नाही आम्ही ते जे आरक्षण आहे त्यांच्यावर अन्याय होईल ना. जे आहेत ओबीसी जे आहेत त्यांच्यावर अन्याय होईल सर. तर त्यांना अन्याय नको. आमचं म्हणणं आहे की आम्ही सगळ्याला सम याच्याप्रमाणे आम्ही हे करणार आहोत. आमचं म्हणणं आपल्या देशामध्ये
आणि ते आम्हाला ते त्या डीप मध्ये जायचं नाही. फक्त हे असे आहे की आमचं म्हणणं हे आम्ही याच्यासाठी फाईट करू की मराठा समाजाला आरक्षण द्या. हा, आणि इकडे जे आहे ओबीसी समाज आहे त्यांच्या आरक्षणाला बिलकुल हात लावू नका तुम्ही. आम्ही हे झाल्यानंतर, कारण आमचे बंधू मागतात, त्यांची खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे, त्यांचे मोठे आंदोलन आहेत आणि त्यांची यात्रा सुरू आहे वगैरे वगैरे हे आहेत. आणि आमचा खरं सांगायला का आम्ही पत्रकार परिषदेत सांगून टाकतो की अजून आमचा समाज झोपलेला आहे. एका शब्दात मी सांगतो, त्याच्यासाठी आम्हाला आणि आमच्या म्हणजे जे ऍक्टिव्ह हे आहेत त्यांना चांगल्या प्रकारे आम्हाला हे खूप प्रयत्नांनी प्रचार करावा लागेल. आणि माझं असं म्हणणं आहे की आता आमची जे हे मागणी आहे, आम्ही मागणी कोणाकडे करत आहोत की आम्ही शरद पवार साहेबांचं राष्ट्रवादी काँग्रेस आहे यांच्याकडे आणि काँग्रेस पक्ष जे आहे यांच्याकडे आणि उद्धव ठाकरेची शिवसेना यांच्याकडे आम्ही हे मुस्लिम उमेदवाराची मागणी करत आहोत. आणि ह्याच्यामध्ये हे आरक्षण आम्ही 13% जे मागणी आहे आमची ते पक्षाकडे मागणी आहे, सरकारकडे नाही. आम्ही महाराष्ट्र सरकारला हे मागणी करत नाही किंवा केंद्र सरकारला मागणी करत नाही, आम्ही पक्षाकडे मागणी करत आहोत. तर त्या पक्षाने हे दिलंच पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. कारण हे पक्षाचे जे हे आहेत अध्यक्ष आहेत ते पक्षाचे मालक असल्यासारखं आहे, तर ते दिलेच पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे. ते काय करतील काय होईल ते आपण आम्ही पुढे त्याचे धोरण हे करतो. नाही, प्रश्न बरोबर आहे तुमचं की आमचा समाज सध्या जे आहे ते भारतीय जनता पार्टीच्या फेवर मध्ये नाही. 90 ते 95% समाज भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहे. म्हणून आम्ही त्या भारतीय जनता पार्टीकडे आम्ही मुस्लिम समाजाला उमेदवारी मागत नाही. येस, नाही आम्ही ते आमचं नाही आम्ही ते आमची भूमिका अशी आहे. बाकी दुसरे कोणी करत असतील तर ते मी आमची जी नहीं एमआईएम को भी नहीं, एमआईएम से भी हम ये नहीं करने वाले. एमआईएम भी नहीं आणि भारतीय जनता पार्टीला भी मागणार आम्ही मागणी करणार नाही. वो दिए तो हम तो हमारा मेजर है जी. हाँ, आम्ही एमआईएम ला आम्ही हे करणार नाही. हा, सध्या काय आहे की एमआईएम जसं आता सांगितले की एमआईएम कडून काही म्हणजे निवडून येणार नाहीत, काय नाही, विनाकारण त्याच्या मागे लागून काय समाजाचे मतदान करा, दिशाभूल करायचं, लोकांना हे करायचं, हे काम आम्ही करणार नाही. काहीच नाही, आम्ही आजपर्यंत त्यांना भेटलो नाही. नाव नाही ते ह्याच्यामध्ये हे आमचं ते हे आहे ना, त्याने आम्ही त्यांची हे करणार आहोत. जी हा हा, आमचं हा करेक्ट आहे. माझं ऐकून घ्या, माझं म्हणणं काय, आमच्या महाराष्ट्रात 288 जागा आहेत. तर 288 जागांमध्ये तुम्ही काय हे करता ते करा, आम्हाला 13% द्या सर्व ह्याच्यामधून. 39 39. जर तुम्ही जिल्ह्याचं जे ते होत नसेल, जर मी जिल्ह्याची जे मागणी केलेली आहे तर आमच्या महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी ते फायदा नुकसान तर ते आपण काही तोटा आणि काही हे होईल ते पुढचं प्रश्न आहे. कोणतं नाही, आमचं कसं आमची जे हे आहे समजा आमची जी लोकसंख्या वगैरे जी आमची आहे त्याप्रमाणे मागणी आहे की आमची
13% असं महाराष्ट्रात आहे. मुस्लिम समाजाची किती लोकसंख्या आहे? जी मुस्लिम समाजाची महाराष्ट्राची किती लोकसंख्या आहे? 11,24,00,000. नाही होईल, ते काय कमी जास्त होईल, पण एक आमच्याकडे जे आकडा आहे ते हो. मागणी काय या ठिकाणी केलेली आहे, ही मागणी आहे त्यांची. आता त्यामधून हे स्पष्ट होतं की कुठलाही समाज तर जोपर्यंत त्याला शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय मिळत नाही तर त्या समाजामधून ती तशी मागणी होणं हे अत्यंत मतलब काय त्या ठिकाणी काही वावगं ठरणार नाही. आणि त्यानुसार मिळत आणि होतंय काय, आज जे काही प्रस्तावित पक्ष आहेत त्या पक्षामधून जे काही अल्पसंख्याक आहेत यांना काय केलं की त्यांना एक सेलचा त्याला ते अध्यक्ष बनवलं जातं. तर त्यांनी समाधान होत नाही ना, की आता उदाहरणार्थ चाहे लोकसभा असो, विधानसभा असो, विधान परिषद असेल, तर त्या ठिकाणी जर प्रतिनिधित्व मिळालं तर विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, लोकसभेमध्ये त्या ठिकाणी ते प्रश्न मांडायला सोपं जातं. आणि समाज सुद्धा जो काही लोकप्रतिनिधी असेल त्याच्याकडे जाऊन त्या ठिकाणी आपलं गाऱ्हाणं मांडू शकतो की या ठिकाणी असा हा आमच्या समाजावर अन्याय होत आहे, तो अन्याय दूर व्हायला पाहिजे, आम्हाला न्याय मिळायला पाहिजे. तर ही जी मागणी आहे अत्यंत जायज आहे. आणि त्यामुळं आता ही जे काही तुम्ही प्रश्न केले की बीजेपी मधून का नाही, आता हे तुम्हाला चांगलं माहिती आहे आमच्यापेक्षा की का नाही. आज सरळ सरळ बीजेपी जे आहे की एक प्रकारे धर्मांध म्हटलं तरी चालेल, ही अशा प्रकारे आहे. आणि त्यांनी मागच्या ज्या निवडणुकीमध्ये आहे, लोकसभेच्या निवडणुकी, त्यांच्याकडे काय ते मुद्दे बाकी त्यांनी सोडून दिले की मग तो काही धारा 370 असेल किंवा मुस्लिमांचा असं, म्हणजे त्या ठिकाणी तसा तो उल्लेख करण्याची आवश्यकता नसते. तर या ठिकाणी एक जातीय त्या ठिकाणी यांनी राजकारण करून निवडून येण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यामध्ये पाहिजे तेवढं त्यांना यश मिळालेले नाही. आणि हे जे पक्ष आहे, काँग्रेस असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा उद्धव ठाकरे असतील, तर या ठिकाणी एक धर्मनिरपेक्ष ह्या विचारधारेला धरून ह्या पार्ट्या आज या ठिकाणी काम करत आहेत. आणि त्या आता या ठिकाणी जे आहे मागच्या निवडणुकीत लोकसभेच्या मसल आणि मनी पॉवरचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. आता कोणाला जर म्हणायला जावं तर द्या पुरावे, आता यांना काय आम्ही दुसरे काही कामं नाहीत का यांचे पुरावे करत राहायचे का. आता सर्वांना कळतंय ही गोष्ट की हे स्पष्ट आहे की कशा प्रकारे. आता इथलीच गोष्ट घ्या तुम्ही, औरंगाबादची, जो उमेदवार या ठिकाणी त्याचं डिपॉझिट सुद्धा लोकांची, म्हणजे अशी लोकांना आशंका होती की त्याचं डिपॉझिट जप्त होऊन जाईल आणि तो निवडून येतोय. तर या आता मी जे आहे, आता ज्या ठिकाणी माझं गंगापूर तालुक्यामध्ये काम आहे, ते धडधड लोक सांगायला लागली की अशा प्रकारे या ठिकाणी पैसे वाटले. आता याचा तर कुठला पुरावा नसतो, परंतु या आता या एक आता त्या ज्या गोष्टी आहेत त्या खरोखर घडलेल्या आहेत. मनी पॉवरचा हा जो काय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तो वापर झालेला आहे. आणि अशा प्रकारे हे लोक निवडून येतात. आणि जो काही आता यांनी बीजेपीचं काय नाही ते बघा राष्ट्रीय लेवलवर अशा प्रकारे ते करतात, हे थांबायला पाहिजे. पत्रकार परिषदेसमोर परमबाईंनी विविध मागण्या, अल्पसंख्याक मुस्लिम समाजासाठी विविध मागणी केली किंवा असा सरकारपर्यंत किंवा राजकीय पक्षापर्यंत त्या ह्या पत्रकार परिषद ठरल्याप्रमाणे त्यांनी पोचवाव्या अशी जबाबदारी पण दिलेली आहे. या निमित्ताने मी ही जी पत्रकार परिषद अशा प्रत्येक म्हणजे सामाजिक किंवा आपल्या समाजासाठी ज्या पोशाखाच्या विषयावर मी सहभाग घेत असतो.
आणि त्यातल्या त्यात आजचा काय विषय होता ते सांगा. आजचा विषय होता, आजचा विषय सांगतो, अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला विधान परिषदेमध्ये विधानसभा 24 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत प्रतिनिधित्व द्यावं असं या पत्रकारासमोर मागणी झाली. जिथे कुठे म्हणजे अशा समाजाच्या उन्नतीसाठी सभा होतात किंवा परिषदा भरतात त्याच्यात मी म्हणजे सहभाग घेत असतो आणि त्यातल्या त्यात शिक्षण या विषयावर माझा जास्त भर असते. आणि यांची जी प्रतिनिधित्व मागणी आहे त्या निमित्तानं त्या प्रतिनिधीकडून शिक्षणावर कसा जोर होईल. कारण आपल्या वाडवडिलांचा काळ कमी शिक्षणाचा गेला, त्याच्यानंतर आपला काळ आला, थोडाफार शिक्षण झालं, निपटून गेलं. पण आजची जी सध्याची परिस्थिती, सध्याचा काळ आहे, ह्या काळात शिक्षणाशिवाय काही पर्याय नाही. आज ऑनलाईन कम्प्युटराइज काळ आहे, शिक्षण बिलकुल जरुरी आहे. जसा हवा पाणी अन्न याची गरज आहे तशी शिक्षणाची गरज आहे. अल्पसंख्याक जोपर्यंत माझा भर जसा शिक्षणावर आहे तर हे शिक्षण हे जशी परमबाईने मागणी केली तशी आपल्या सर्वांना सांगितलं त्याप्रमाणे जर असे आमचे प्रतिनिधी मुस्लिम अल्पसंख्याकाचे प्रतिनिधित्व मिळाले तर शिक्षणावर म्हणजे जास्त जोर देऊ शकतो. शिक्षणाची आपल्या मुलामुलींना शिक्षणाचं प्रमाण वाढेल असं माझं मत आहे. नाही, आमचे ज्येष्ठ मित्र यांनी दिलेली आहे. पत्रकार परिषद घेतलेली आहे. ती पत्रकार परिषद याच्यासाठी होती की मुस्लिम समाजाला लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व देण्यात आलेलं नव्हतं. विधान परिषदेची परवा निवडणूक झाली, त्यामध्ये सुद्धा मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आलेलं नाही. म्हणून येत्या 2024ची जे निवडणूक आहे विधानसभेची, या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आहे यांनी मुस्लिम समाजाला महाराष्ट्रामध्ये 13% आरक्षण द्यावे किंवा हे होत नसेल तर प्रत्येक जिल्ह्यामधून मुस्लिम समाजाला एक उमेदवार देण्यात यावे, या मुख्य विषय होतो. या विषयावर आम्ही पत्रकार परिषद घेतली आहे. तरी पण किती उमेदवार पाहिजे आम्हाला? 39 किंवा 36. यासाठी काय जनतेवर जागृती करणार आहे आम्ही? आता यापुढे लातूरमध्ये 22 तारखेला आमची एक मोठी बैठक आहे, विभागीय बैठक आहे, त्यामध्ये बी हे होईल. त्यानंतर आम्ही पुन्हा औरंगाबाद शहरामध्ये सर्व महाराष्ट्राच्या लोकांना बोलावून विचारवंत, डॉक्टर, प्राध्यापक, वकील आणि पत्रकार, लेखक, जे समाजामध्ये प्रतिष्ठित नागरिक आणि हे सर्व लोक इथं बोलावून इथं एक मोठ्या व्यापक आम्ही मेळावा घेऊन त्या मेळाव्यामध्ये पूर्ण भूमिका आम्ही स्पष्ट करू. तुम्हाला पक्षामध्ये प्रतिनिधित्व दिलं नाही तर मी घेणारच नाही. मी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी कोणत्याच पक्षाचं नाही. आणि आम्ही फक्त आमच्या मुस्लिम समाजातर्फे मी आवाहन करतो की मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मिळावे. आता जसं आहे, समजा एक शिवसेना आहे, शिवसेनेचे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते त्यांनीच ठरवावं कुणाला उमेदवारी द्यायचं करायचं. आम्ही या माणसाला उमेदवारी द्या असं आमचं म्हणणं राहणार नाही. आम्ही तिन्ही पक्षाकडून, महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष आणि घटक पक्ष हे सर्वांनी मिळून आम्ही जे मागणी करतो त्या मागणीनं पूर्ण करावं असं आमचं म्हणणं आहे. प्रचार वगैरे काही करणार आहे का? आम्ही प्रचार करू ना. हे हे झाल्यानंतर विधानसभेला आम्ही प्रचार करू. कारण आमच्या समाजाला या पक्षाने आम्हाला उमेदवारी आणि आमचे इतके उमेदवार दिलेले समाजाचे, म्हणून यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे आम्ही प्रचार करू. महाविकास आघाडीचाच प्रचार का? शहरामध्ये एमआयएम पार्टी सुद्धा नाही, आम्ही जे आहे एमआयएम
आणि भारतीय जनता पार्टी यांची आम्ही करणार नाही, दुसरे काय करतील ते करतील, पण आम्ही करणार नाही. आपले नाव सांगू. मी शेख खुर्राम अब्दुल रशीद साहेब. कोण कोण उपस्थित आहे आजच्या पत्रकारावर? बन साहेब आहेत आणि आमचे वकील साहेब आहेत, निजामभाई आहेत, आणि आमचे पाहुणे दोन हरिदास साहेब येणार होते, ते आले नाही, आणि पठारे साहेब ते सुद्धा काही म्हणजे वाटत आहेत. ते विषय झाला की लोकसभा निवडणूक के अंदर महाराष्ट्र के अंदर कौन सी भी राजकीय पक्ष ने मुस्लिम समाज को उम्मीदवारी नहीं दी थी. उसके बाद अब परसों विधान परिषद की जो निवडणूक हो गई, उस निवडणूक के अंदर भी कोई भी पक्ष ने मुस्लिम समाज को उम्मीदवार नहीं दिया. इसलिए जो आने वाली जो विधानसभा की निवडणूक है, इस विधानसभा के निवडणूक के अंदर हमको मुस्लिम समाज को राष्ट्रवादी पक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे, शिवसेना और कांग्रेस आए, ये जो पक्ष है, ये पक्ष की तरफ हम 13% मुस्लिम समाज को उम्मीदवारी देना, ऐसी हमारी मांगनी है पहले. ये नहीं तो दूसरा पर्याय ये है कि महाराष्ट्र के अंदर जितने भी जिले, हर जिले में मुस्लिम समाज का एक प्रतिनिधित्व को विधानसभा निवडणूक लड़ने के लिए टिकट देना, ऐसा हमारा बोलना है. सिर्फ महाविकास आघाड़ी की, दूसरी पार्टियां क्यों नहीं? नहीं, हम तो हमारा समाज फिलहाल इसके महाविकास आघाड़ी है, उसकी तरफ ज्यादा कल है. क्यों? तो वो मुस्लिम समाज के प्रश्न छोड़ाएगा, ऐसा हमारे समाज को भी उस भरोसा है, इसलिए ये करता है. और भाजपा के तो हमारे मुस्लिम समाज के पूरा अपोज में काम चल रहा है, इसलिए उधर नहीं जाने वाला. और एमआईएम जो है, एमआईएम के पीछे लग के फिर समाज की दिशाभूल करना, यानी समाज को पीछे ले जाना, ये हमारा काम नहीं हो. दूसरे जो करेंगे वो करेंगे, लेकिन हमारी स्पष्ट भूमिका ऐसी है कि हम महाविकास आघाड़ी के जो भी वो और उनके घटक पक्ष, इनके लिए हम काम करेंगे. महाराष्ट्र में क्या जन जागृति करने वाले? जी, हम मेड़ावे लेंगे, बैठका लेंगे और सभा लेंगे, ये जन जागृति करेंगे. उसका एक ये बोल के हम 22 तारीख को लातूर में हमारा एक बड़ी बैठक है मराठवाड़ा लेवल की, वहाँ भी कार्यकर्ता बुला के कर, उसके बाद वहाँ पे ठहरेगा कि महाराष्ट्र के पूरे लोगों को हम जो है यहाँ पे बुला, औरंगाबाद के अंदर ही वो बड़ा मेड़ावा होने वाला है, उसके अंदर हम पूरा चुनाव से पहले होगा. विभागवार जो है ना, आपके पदाधिकारी को बैठक आपको देना चाहिए. हाँ, ले रहे हैं. हाँ, जैसे कि हमारे ऐसी कितनी सीटें हैं जो आप मांग रहे हैं? हम यहाँ पर मुस्लिम चुन के आ सकते हैं, ऐसी कितनी सीटें हैं? ऐसे महाराष्ट्र में 60 सीट ऐसी है जहाँ पे मुस्लिम समाज जिधर वोटिंग दिया उधर चुन के आ जाते. ऐसे कोई भी उम्मीदवार को लेके जाए. नहीं तो मुस्लिम समाज भी जो है तो उसका बंटवारा हो जाता ना. उसका बंटवारा आता है. वंचित के साथ भी मुस्लिम समाज है, एमआईएम के साथ भी मुस्लिम समाज है. आपको भी लग रहा है क्या महाविकास आघाड़ी के साथ ही मुस्लिम समाज है? महाविकास आघाड़ी के उनकी तरफ भी होगा, लेकिन सब में ज्यादा परसेंटेज जो रहेगा वो महाविकास आघाड़ी की तरफ रहेगा. हम ऐसा हमारा बोलना भी है. आपको लगता है ऐसा? आने वाले इलेक्शन में एमआईएम का मदद नहीं करेंगे? हम नहीं करेंगे. मैं शेख खुर्राम अब्दुल रशीद साहब. हा आपला घटनात्मक मुद्दा आहे. मुस्लिम समाज हा धार्मिक दृष्ट्या जरी वेगळा वाटत असला तरी पहिल्यांदा तो भारतीय नागरिक आहे. आपण मान्य कराल, आपण भारतीय नागरिक आहोत म्हणूनच आपण या देशामध्ये आहोत. आणि भारतीय नागरिक का आहोत? कारण या देशाचे आपण मूळ रहिवासी आहोत. कोणीतरी नंतर आलं, आक्रमण झालं, धर्मांतर झालं, हा एक घटनेचा ऐतिहासिक घटनेचा मुद्दा आहे. आणि आपल्या सगळ्यांना इतिहास माहिती आहे की भारतामधले हिंदू पासूनच घेतले तरी ते काय जे कोणी आक्रमक आर्य आले, अमुक आले, नंतर अगदी मुघल आले, इंग्रज आले, हे सगळे बाहेरचे आक्रमक आले. ख्रिश्चन आले, मुस्लिम आले, आर्य आले, या सगळ्यांनी शस्त्राच्या बळावर, हिंसेच्या बळावर, कट कारस्थानाच्या बळावर भारतातल्या कष्टकरी, मूळ निवासी, गोर गरीब, निराधार लोकांना जबरदस्तीने म्हणा किंवा सेवा करून म्हणा, विशेषतः ख्रिश्चनांनी आरोग्य आणि शिक्षण याचा चांगला सोय केल्यामुळे आपण खरा त्या अवस्थेला आलो. तसा हा इस्लाम हा एक धर्माचा भाग आहे. भारतीय संविधानाने म्हणजे आंबेडकर असतील, नेहरू असतील, गांधी असतील, या सगळ्या, मौलाना आझाद असतील, या सगळ्यांनी अत्यंत
सुबुद्ध पद्धतीने, म्हणजे भारताचं हे वैभव आहे की जगाच्या पाठीवर इतकं बुद्धिवान आणि सर्वसमावेशक आणि न्यायावरती आधारित असलेलं संविधान हे भारताचं वैभव आहे आणि त्याचे आपण लाभार्थी आहोत. म्हणून आपण ते जे घटनेमध्ये म्हटलंय ना, वी द पीपल, वी आर वन ऑफ देम, जे आपण ह्या भारतीय लोकांचे घटक आहोत. ही एकदा पक्की धारणा केल्यानंतर जी कुणी दुष्ट मंडळी धर्मा आधारे मुस्लिम समाजाला, ख्रिश्चन समाजाला, हळूहळू आता बौद्ध समाजाला एकटं पाडून त्याला अंकित ठेवून त्याला प्रत्यक्ष गुलाम करते आहे, दुर्लक्षित करते आहे आणि न्याय हक्कापासून वंचित करते आहे, हे अत्यंत घातक आहे.